नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत कटाक्ष. पहलगाम येथील आतंकवादी घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान एकमेकाविरोधात उभे ठाकले होते. भारताने पाकिस्तानच्या भूमीवर असलेल्या अनेक दहशतवादी तळांवरती हल्ला चढवला होता. या हल्ल्याला पाकिस्तानने प्रत्युत्तर देत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर ड्रोन हल्ले, मिसाईल हल्ले व बॉम्बचा मारा सुरू असताना अचानक दोन्ही देशांनी सीज फायरची स्वीकृती केली. या द्विपक्षीय लढाईत सीज फायरचं क्रेडिट अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला घेतलं आहे. या युद्धजन्य परिस्थितीत अमेरिका आपल्याला धोका तर देत नाही ना? पहलगाम हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी या घटनेची निंदा केली होती. दहशतवादाविरोधात आम्ही भारतासोबत आहोत असंही ते म्हणाले होते. भारताने डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोस्तीवरती मोठा विश्वास ठेवलेला होता, परंतु अमेरिकेने मैत्रीचं नाटक करत भारताच्या पाठीत खंजीर खोपसलाय का? या लढाईत पाकिस्तान सपाटून मार खात असताना अमेरिकेला घाईघाईने मध्यस्थी करण्याची गरज का वाटली असावी? भारताने एक गोष्ट नक्की ध्यानात घेतली पाहिजे. पाकिस्तान टिकून राहणे ही अमेरिकेची गरज आहे. कारण पाकिस्तान टिकला तर अमेरिकेतील शस्त्रास्त्र निर्मितीचा उद्योग टिकून राहील. भारतासमोर पाकिस्तान ताकदवान असणे व भारत-पाकिस्तान यांच्यातील वाद कायम राहिला तर ते अमेरिका, युरोप आणि चीन यांच्या व्यापारी दृष्टिकोनातून फायदेशीर ठरत असते. त्यामुळे हे देश पाकिस्तानला इतक्या सहजपणे संपवू देणार नाहीत. या युद्धात पाकिस्तानपेक्षा प्रत्येक आघाडीवर वरचढ असताना आपण अचानक पावलं माघारी घेणे ही आपल्या भारत देशाची कमजोरी आहे का? अमेरिकेने या युद्धजन्य परिस्थितीत अनपेक्षित धोका दिला आहे का? पहलगाम घटनेची निंदा केल्यावर अमेरिका आपल्यासोबत आहे, अमेरिका दहशतवादाच्या विरोधात आहे असं भारताला वाटणं स्वाभाविक आहे. गत निवडणुकीत अमेरिकेत सत्ताबदल झाला. राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प नियुक्त झाल्यामुळे अमेरिकन प्रशासनात आमूलाग्र बदल झाले आहेत. अनेक पॉलिसी बदलण्यात येत असून सत्तेतून पायउतार झालेल्या जो बायडन आणि ट्रम्प यांच्या कार्यपद्धती पूर्णपणे विभिन्न आहेत. अमेरिकन सत्तेत ट्रम्प यांच्या येण्याचा भारताला फायदा होईल हा आशावाद ठेवला आणि इथंच आपण पूर्णपणे फसलो आहोत का? पहलगाम घटना घडल्यानंतर अमेरिका या घटनेची निंदा करते. नंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष एक्सवर पोस्ट करत, ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतर्गत बाब आहे, आम्हाला या गोष्टीचं देणं घेणं नाही आणि पाकिस्तानला आम्ही कसलीच मदत करणार नाही. भारताच्या दहशतवाद विरोधी कारवाईत आम्ही मध्ये पडणार नाहीत. त्यांच्या या भूमिकेला आपण भुललो आणि परत एकदा फसलो. आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानने IMFकडे कर्जाची मागणी केली असता हा पैसा आणि मिळणारी विदेशी मदत यांचा वापर पाकिस्तान फक्त आणि फक्त दहशतवादासाठी आणि भारताविरोधातील युद्धात खर्च करणार याची कल्पना अमेरिकेला नक्कीच असणार. या मिळालेल्या पैशातून पाकिस्तान अत्याधुनिक हत्यारे खरेदी करत दहशतवाद पोसत राहणार. पाकिस्तानी सैन्यातील सगळे उच्चपदस्थ अधिकारी करोडपती आहेत. त्यांना शस्त्र खरेदीच्या बिझनेसमध्ये जास्त लगाव असतो, कारण त्यातून गडगंज कमिशन मिळत असते. IMFकडून मिळालेला पैसा हा थेट पाकिस्तानी उच्च अधिकाऱ्यांचा कमिशन रूपाने किस्सा भरत असतो. त्या पैशाचा सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांना बिलकुल फायदा होत नाही, हे अमेरिकेला पूर्णपणे माहीत आहे. या कर्जरूपी पैशातून पाकिस्तान काय करत आला आहे हे जगभरातील अनेक देशांनी आता उघडपणे स्वीकारले आहे. अलीकडेच पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांनी सार्वजनिकरित्या कबूल केले की ते 30 वर्षापासून आतंकवादाची फॅक्टरी चालवत आहेत. जर IMFकडून पाकिस्तानला मिळणाऱ्या कर्जाच्या विरोधात अमेरिकेने भारतासोबत आपली ताकद लावली असती तर ते कर्ज पाकिस्तानला मिळाले नसते. या पैशाचा पाकिस्तान कसा दुरुपयोग करेल हे माहीत असून अमेरिकेने ते कर्ज पाकिस्तानला जाणून बुजून मिळवून दिले आहे. युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानकडे शस्त्रास्त्र नव्हती. आर्थिक डबघाईत असलेल्या पाकिस्तानला शस्त्रास्त्र खरेदीसाठी IMFने कर्ज देऊन एक प्रकारे संजीवनी देण्याचं काम अमेरिकेने होऊ दिलं आहे. भारत-अमेरिका मैत्रीचा अध्याय वाढत असतानाच
भारताला पुन्हा धोका दिला गेला आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला होता. हा दौरा झाल्यानंतर भारत अमेरिकेचे राजनैतिक संबंध अधिक दृढ होतील अशी शक्यता असताना ट्रम्प यांनी घुसखोरांना हाकलण्याचा निर्णय घेतला. यात भारतीय घुसखोरांना अमानुषपणे बेड्या घालून भारतात पाठवण्यात आले. बांगलादेशात लोकप्रिय पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात अचानकपणे जनभावना विरोधी गेलेली असताना बांगलादेशातील बिघडलेल्या परिस्थितीवर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ट्रम्प यांनी बांगलादेशातील समस्या सोडवण्यासाठी आमचे मित्र मोदी एकटेच बास होतील अशी मिजाशी मारली होती. परंतु हा सुद्धा एक धोका होता. यानंतर शेख हसीना यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. त्यांच्या अवामी लीग या पक्षावर बंदी घालण्यात आली. अवामी लीगच्या नेत्यांची घरं जाळण्यात येत होती आणि बांगलादेशमध्ये अनाकलनीय सत्तांतर घडून आले. अमेरिकेच्या हातचं बाहुलं मोहम्मद युनूस याला सत्तेत बसवलं गेलं. ही घटना अमेरिकेच्या वरदहस्ताशिवाय अशक्य होती. हे सर्व घडत असताना संपूर्ण जग जो बायडन यांच्याकडे शंकेनं पाहत राहिलं. परंतु ट्रम्प सत्तेत आल्यानंतरही ही घटना सहजपणे घडून आणली गेली. हा देखील भारतासाठी मोठा धोका होता. भारत पाकिस्तान वादात अमेरिका भारतीय नेत्यांच्या संपर्कात होती. परिस्थिती चिघळलेली असताना सीज फायरची घोषणा भारत किंवा पाकिस्तान सरकारने करण्याआधी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि विदेश मंत्री यांनी युद्धविरामाची सोशल मीडियावर घोषणा करत हा सीज फायर आम्ही घडवून आणला असे क्रेडिट घेऊन ट्रम्प जगात हिरो बनू पाहत होते. हेच ट्रम्प अमेरिकन निवडणुकीत प्रचारात मी रशिया युक्रेन युद्ध थांबवणार, मी इस्रायल हमास युद्ध थांबवणार अशा बडाया मारत होते. परंतु ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होऊन अनेक दिवस लोटलेत. अजून या देशांमधील संघर्ष थांबण्याचं नावसुद्धा घेत नाही आहे. युद्ध थांबवण्याचे क्रेडिट घेण्यासाठी उतावीळ झालेले ट्रम्प यांना जगाला दाखवायचे होते की भारत पाकिस्तान हे आमच्या शब्दाबाहेर नाहीत. युद्धजन्य परिस्थितीत आम्ही सांगू तेच हे दोन्ही देश ऐकतील. ट्रम्प हे खरंच भारताचे हित पाहणारे असते तर त्यांनी ओसामा बिन लादेनला आसरा देणाऱ्या पाकिस्तानला अभय दिलं नसतं. सीज फायरची घोषणा करून भारताला या गोष्टीचं क्रेडिट दिलं असतं. परंतु स्वतःची इमेज सेट करण्याच्या नादात ट्रम्प यांनी भारताला जागतिक पटलावर एक प्रकारे बेइज्जत केलं आहे. भारत आमच्या शब्दाबाहेर नाही असं जगाला दाखवलं गेलं आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तान मागं पडलेला आहे. पण ट्रम्प यांनी डबघाईस आलेल्या पाकिस्तानची भारतासोबत बरोबरी करून टाकली. भारताची मोदींच्या नेतृत्वाखाली होत असलेली भरभराटी हा चिंतेचा विषय आहे. भारताचा आलेख असाच वाढत राहिला तर आशिया खंडातून आपल्याला चीनसोबत दुसरा पॉवरफुल देश विरोधात तयार होईल ही चिंता कदाचित अमेरिकेला सतावत असेल. भारताच्या वाढत्या ताकदीमुळे चीन देखील चिंतित झाला आहे. प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण होत चाललेला भारत देश अमेरिका चीन दोघांनाही डवीजेड झालेला आहे. अलीकडच्याच काळात दहशतवादी हल्ल्यांना सर्जिकल स्ट्राईक, ऑपरेशन सिंदूर यातून भारताने दिलेल्या चोख उत्तरामुळे अनेक देश अचंबित झाले होते. भारत लोकशाही प्रधान देश आहे. या उलट पाकिस्तानात मिलिटरीच्या हस्तक्षेपाखाली नामधारी सरकारं काम करत असतात. राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असेल तिथं भारताची जगभरातील शांतताप्रिय देश ही ओळख आणि या ओळखीची चिंता करणे भारताने सोडून दिले पाहिजे. गेल्या 4 दिवसात भारत सैन्याने पाकिस्तानची उडवलेली दाणादाण पाहता अजून कठोर कारवाई चालू ठेवत भारताला पाकिस्तानचा कायमचा बंदोबस्त करता आला असता. परंतु ही संधी आता आपण गमावली आहे. तीनही सैन्यदल जोरदार आणि पूर्ण तयारीने मैदानात उतरलेले असताना सीज फायर कुठल्या दबावात करण्यात आले हे न समजण्यापलीकडचे आहे. सीज फायर झाल्यावर 3च तासात पुन्हा पाकिस्तानने सीज फायरचं उल्लंघन केले आणि आयती चालून आलेली एकाच दिवसातील दुसरी संधी आपण का गमावली असेल? पाकिस्तान कट्टर इस्लामी विचारसरणी जपणारा व दहशतवाद पोसणारा देश. तो 26/11 पुलवामा, पहलगाम सारख्या जखमा देत राहणार
आणि आपण नेहमीप्रमाणे मलमपट्टी करत शांततेचं धोरण स्वीकारणार. या पाकिस्तानी दहशतवादाच्या रोगाचं समूळ उच्चाटन केल्याखेरीज देशात दहशतवाद मुक्त शांतता निर्माण होणार नाही. धन्यवाद.